नमस्कार. भारताने समुद्राखाली अशी चाल खेळली आहे जी दिसत नाही, पण चीन पाकिस्तानला स्पष्टपणे जाणवते. भारताने हिंदी महासागरात एक मोठी आणि शांतपणे खेळी रचलेली आहे आणि त्यामुळे चीन पाकिस्तानची आता झोप उडालेली आहे. भारतीय नौदलात आता तिसरी अण्वशस्त्र सज्ज बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी INS अरिदमन सामील झालेली आहे. ही फक्त पाणबुडी नाही तर भारताच्या सुरक्षेचे समुद्रातील ब्रह्मास्त्र मानली जात आहे. INS अरिदमनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही पाणबुडी गुप्तपणे समुद्राखाली अनेक महिने राहू शकते, शत्रूच्या रडारावर चकवा देऊ शकते, कोणालाही न कळता ती आपल्या मिशनवर काम करू शकते. ही पाणबुडी जवळपास 7,000 टन वजनाची आहे आणि 80 मेगावॅट अणु ऊर्जेवरती चालते, म्हणजेच तिला वारंवार वर येण्याची गरज नाही. युद्ध काळात ही क्षमता खूप अत्यंत महत्वाची मानली जाते. आता सर्वात मोठा मुद्दा, INS अरिदमन मध्ये K4 आणि K15 सारखी बॅलिस्टिक मिसाईल्स तैनात करता येतात. K4 ची रेंज तब्बल 3,500 किलोमीटरची आहे तर K15 ची रेंज 750 किलोमीटरची आहे. म्हणजे भारत समुद्रातूनही दूरवरच्या देशावरती लक्ष अचूकपणे प्रहार करू शकतो. INS अरिहंत आणि INS अरिघाट नंतर आता INS अरिदमनच्या समावेशामुळे भारताची न्यूक्लिअर ट्रायल आणखी मजबूत झालेली आहे. म्हणजे भारत आता जमीन, आकाश, समुद्र तिन्ही मार्गाने अण्वशस्त्र प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. जगातील फारच कमी देशाकडे ही ताकद आहे. यामुळे हिंदी महासागरात भारताची पकड आणखी मजबूत झालेली आहे. चीन आणि पाकिस्तानसाठी हा स्पष्ट संदेश आहे, भारत फक्त सीमा नाही तर समुद्रातही सज्ज आहे. तज्ञ सांगतात, चीनकडे जास्त पाणबुड्या असल्या तरी भारताची ही चाल रणनीतिक दृष्ट्या खूप मोठी आहे. कारण युद्ध फक्त संख्येने जिंकता येत नाही तर तंत्रज्ञान, तयारी आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय हा जिंकण्यासाठी महत्वाचा असतो. एकंदरीत INS अरिदमन ही फक्त पाणबुडी नाही तर भारताच्या वाढत्या समुद्री शक्तीची एक नवीन ओळख मानली जाते.